भारत केसरी रोस्तम हिंद, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध महाराष्ट्र केसरी थांबा जरा. वेताळ उर्फ दादा शेळके. प्रकाश दादा पवार आतमध्ये या. आपण आतमध्ये या. दादा देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष यांनी आतमध्ये यायचंय. दादा आपण आज जावा विनंती. कुस्तीला सुरुवात होते. अनेकांचं सहकार्य, अनेकांचं योगदान असतं. गावचा कार्यक्रम, गावची यात्रा पार पडत असताना खऱ्या अर्थानं प्रत्येकाचं बहुमोलाचं योगदान असतं. केवळ आपल्या गावासाठी, या लाल मातीतल्या कुस्तीसाठी, आपल्या ग्रामदैवतासाठी एवढं मोठं सहकार्य करणारे सर्व वेल्हा ग्रामस्थ धन्यवादास पात्र आहेत. हॅलो, चालू कुस्तीला जिल्हा परिषद सदस्य अमोल शेठ नलावडे यांचे मैदान खाली करायचं. मैदानातून सर्वांनी कृपया बाहेर जायचंय. मैदानामध्ये कोणी थांबायचं नाही. चला कुस्ती लावली ना आपण. ज्या कुणाला एकच अनाउन्स करायचं आहे तरी इथं केचे सरांकडे आमच्याकडे जमा करा पैसे, तुमचं नाव घेण्यात येईल. कुस्तीला सुरुवात होणार आहे नंबर 1 च्या. आता सर्वांनी बसून घ्या, खाली बसा. नंदू काका खुळे यांच्याकडून चालू कुस्तीला 5000 रुपये. सुनील बुरुक उपाध्यक्ष यांच्याकडे जमा करा. अनिल पाटील यांचे 2000 रुपये. निखिल गायकवाड यांचे 1000 रोख जमा झालेले आहेत. 8000 रुपये रोख इथं आलेले या कुस्तीसाठी. कुस्तीला सुरुवात. टाळ्या करा सर्वांनी. ये सभी पर देखता होगा, ये चीज किसने बनाया वो भी सोचता होगा. अनेक गावांना प्रेरणा देणार मैदान. गणेश शेठ जागडे पंचायत समिती सदस्य यांच्याकडून 5000 रुपये रोख या कुस्तीसाठी आलेले. गरीबागडची पोरं आहेत. सिकंदर शेख मोहोळचा पैलवान आहे, मोहोळ तालुक्यातला, सोलापूर जिल्ह्यातला. आणि दादा शेळके माडा तालुक्यातला बेंबळ्याचा पोरगा आहे. अशी कुस्ती चालू झालेली आहे. 2 वेळा ह्याच्या अगोदर कुस्ती झालेली आहे. शबास हो. आणि करा टाळ्या. तिकीट लावलं नाही पण पैसे फिटले. यासाठी केला होता टास, यासाठी. थांबणे त्यांच्या रक्तात नाही. रोहन बोराणे यांच्याकडून चालू कुस्तीला 500 रुपयाचं बक्षीस जमा झालेलं आहे रोख. दादा शेळकेकडे कब्जा गेलेला आहे सलामीलाच. सिकंदरचा कब्जा घेतलेला आहे दादा शेळकेनी. काही घडू शकतं. असं मैदान, असं प्रेक्षक आणि अशी कुस्ती. खाली बसा. फक्त पंचावितरीत कोणी उभं राहू नका. खाली बसा. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अमोल शेठ नलावडे यांच्याकडून रोख 5000 रुपये आलेले आहेत. चालू कुस्तीला 5000 रुपयाचा रोख बक्षीस आलेला आहे. खरोखर दानशूर मंडळी खूप आहेत. धन अनेक जणांकडे आहे. पण दान देण्यासाठी तेवढं मन सुद्धा तेवढं मोठं असावं लागतं. चालू कुस्तीला 2000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. आणि भरत शेठ, शुभम शेठ खंडागळे यांच्याकडून वैयक्तिक 500 रुपयाचं इनाम या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. शबास आहेत. दादा शेळकेनी कब्जा घेतलेला आहे सिकंदरचा. एक आग आहे, एक वाघ आहे. सागर सेठ मळेकर यांच्याकडून 1000 रुपये रोख आलेले आहेत चालू कुस्तीसाठी. चालू कुस्तीसाठी एमबी प्रॉपर्टीचे मालक सन्मान्य बाळासाहेब भोरेकर यांच्याकडून 10,000 रुपयाचं वैयक्तिक इनाम देण्यात आलेलं आहे. वा वा. संदेश शेठ श्रीमकर यांच्याकडून या चालू कुस्तीसाठी 1000 रुपयाचं इनाम देण्यात आलेलं आहे. शबास. शुभम खंडाळकर यांच्याकडून 500 रुपयाचं इनाम या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. शबास. सागर शेठ सुतार 500 रुपयाचं इनाम. दोन्ही पैलवानांचं महाराष्ट्रात, गणेश सुतार हिंदुस्थानात 500 रुपये. फार मोठं नाव आहे. नावात ताकद आहे. पैसे सुतारांच्या चालू कुस्तीला 500 रुपये.
पैसे कोण दीपक कोणाला शेठ बोंडेकर सहजासहजी यांच्या चालू देत कुस्तीला 500 रुपये नाही इनाम. काय हो गणेश शेट्टी यांच्या चालू कुस्तीला 500 रुपये इनाम. दादा प्रमोद शेठ बोरेकर यांचे 500 रुपये इनाम. आणि सिकंदर सागर शेठ बोरेकर यांचे 500 रुपये इनाम. रोक्याचे रोक हा युवराज कातुर्डे यांचे 500 रुपये इनाम. रोक दीपक या, शेठ रोक. बोंडेकर यांच्याकडे 500 रुपये इनाम. शबास ओ खालून मोठ्या तडफेने निघाला सिकंदर से जसा द्याचा तसाच दिलाचा आहे. बोर कारीगावचे विद्यमान सरपंच सतीशांना डेबे यांचं या ठिकाणी सरचे स्वागत. युवा उद्योजक सन्मान्य गुणाजी शेठ तुपे यांचं या ठिकाणी सरचे स्वागत. सन्मान्य बाळासाहेब चिकणे, सन्मान्य दत्तसाहेब पोळ, हो सन्मान्य हो शिवाजीराव हो ढेकळे, हो हो सन्मान्य हो शेठ जयदेव आणि सनस यांचं सरचे स्वागत. इथून पुढं कितीही वर्षाने 2026 ची यात्रा आणि त्या यात्रेतलं मैदान म्हणल्यानंतर आठवण होणार पैलवान सिकंदर शेख आणि पैलवान दादा शेळकेच्या कुस्तीची. दोन महाराज जरा बोलू दे की हो. दोन महाराज केसरी लढले या मैदानात. शबास चकार गर 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 फिरायला लागलेला आहे. प्रेक्षकांच्या उत्सुकता सिगेला पोहोचलेले. अरे बाप रे वो काय कुस्ती, काय मैदान, काय प्रेक्षक. काटा खालती वरती व्हायला लागला. शबास आणि एक चक हुकमी डाव सिकंदरचा हुकमी डाव. बोले 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 वाहेगुरु 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 वाहेगुरु. शांत ओ भारत माता की. पंचाचा निर्णय अखेरचा. अंतिम राहील. पंचाचा निर्णय अखेरचा. कृपया प्रेक्षकांनी मागे सरका. प्रेक्षकांनी मागे सरका. नाही कुस्ती झालेली कुस्ती झालेली नाही. कुस्ती झालेली नाही. शांतता राखा. कुस्ती झालेली नाही. शांतता राखा, शांतता राखा. कुस्ती झालेली नाही. झालेली नाही. विश्व रिव्ह्यू आहे. यांचे सर्व YouTube, रिव्ह्यू केदारी रिव्ह्यू दाखवायचा रिव्ह्यू. 2000 रुपयाचं इनाम चालू 2 कुस्तीवरती. मिनिटं दादा 2 मिनिटं रिव्ह्यू बघूया. रिव्ह्यू आपण बघूया. रिव्ह्यू बघूया. सन्मान्य संदीपभाऊ रेणुशे यांचे 500 रुपये रिप्लाय दाखवा जरा. इनाम या ठिकाणी जमा करा. नाही झालेलं? हे पहा समोर स्क्रीन लावलेले. स्क्रीन एक वरती शांतता राखा. स्क्रीन वरती शांतता. समोर स्क्रीनवर कुस्ती चालू आहे. पुन्हा रिपीट कुस्ती धावली जाते. जाती धावली. हा फक्त शांतता राखा. निस्ती गर्दी नाही इथं प्रत्येक जण दर्दी आहे. हा या ठिकाणी बाहेरून कोणी पंच होऊ नका. म्हणूनच पंच निर्णय देतील तोच या ठिकाणी मान्य केला जाईल. कृपया आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारचे गालबोट न लागता हा कार्यक्रम या ठिकाणी शेवट शांततेत करायचा आहे याची सर्वांनी नोंद घ्या. प्रेक्षक वर्ग, वेल्हे ग्रामस्थ, कृपया सर्वांनी सहकार्य करा. कुस्ती नाही झालेली. कुस्ती परत लागेल. शाबास. चला पहलवान चला आखाड्यामध्ये चला. बोल बजरंग बली की. छत्रपती शिवाजी महाराज की. मेंगाई माता की. ए खाली बसा ना जरा. इथं खाली बसा जरा. स्क्रीन चालू आहे प्लीज. चला वेल्हे ग्रामस्थ तरुण मंडळ, आकाश सर त्यांना खाली बसा प्लीज. ते फक्त खाली बसा तिकडे. आतापर्यंत आपण केलेल्या सहकार्याबद्दल अहो बघितलं आम्ही बघितला ना. कृपया सर्वांनी सहकार्य करा. शेवटच्या हॅलो हॅलो जरा ऐका ना. ओय. अरे तमाशा तरी तुम्हाला तमाशा का. फड आहे फड. सगळं खाली बसा की. या ठिकाणी महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असणारे 2 नामांकित मल्ल या ठिकाणी आपल्या समोर लढत आहेत आणि त्यांना योग्य तो न्याय देणं आपलं काम आहे.
त्यामुळे कुणी गडबड गोंधळ करू नका. बरोबर. कृपया सर्वांनी सहकार्य करा. बरोबर. गणेश दोन्ही सेठ पैलवान जागडे, महाराष्ट्राचेच आहेत आणि दोन्ही आपलेच आहेत. गणेश सेठ जागडे पंचायत समिती सदस्य यांच्याकडून 11,000 रुपयाचं बक्षीस, 11,111 रुपयाचं बक्षीस चालू या कुस्तीला. कुस्तीवर पैलवान अजित नलावडे यांच्याकडून 1,000 रुपये रोख बक्षीस आलेले अनिल पाटील. एमबी प्रॉपर्टीचे मालक सन्माननीय बाळासाहेब भोरेकर यांच्याकडून 10,000 रुपयाचं इनाम या ठिकाणी जमा हो, झालेले हो. ग्रामपंचायत सदस्य ऋणी आहेत. रिव्ह्यू दाखवलेला आहे, कुस्ती झालेली ऐका नाही. ऐका जरा माईक बंद ठेवा. हे पहा, यात्रा कमिटी जो निर्णय घेईल तो निर्णय दोन्ही पैलवानांनी मान्य करायचा आहे असं कमिटीचं म्हणणं आहे. मी माझ्या पदरचं बोलत नाही. मी बाहेरगावरून आलेला माणूस, तर ग्रामस्थांचा आणि यात्रा कमिटीचा निर्णय हा दोन्ही पैलवांनी मान्यच करावा लागेल. कृपया पंचांना विनंती आहे, कुस्ती ताबडतोब लावून घ्या. 11 वाजलेले आहेत. दोघांसाठी टाळ्या करा. तो निर्णय मान्य केलेला आहे. विनयशील आणि नम्र पैलवान असतोय. विनयशीलता आणि नम्रता पैलवानाच्या गळ्यातला दागिना असतोय. शिट्ट्या मारू नका. हा पण शिट्ट्या शक्यता मारण्याचा फळ नाही. हा, शिट्ट्या कृपया कोणी मारू पंचांना नका. विनंती आहे, एकच पंच उभा राहा. बाकी सर्वांनी खाली बसा. बाहेरच्या लोकांना हे दिसत नाहीये. हो, एकच पंच असतील, बाकी सर्वांनी बसून घ्या. कुस्तीला पुन्हा सुरुवात झालेली आहे. समोरासमोर दोन झडप झालेली आहेत. पुन्हा समोरासमोर कुस्ती लागलेली आहे. अतिशय तगडी कुस्ती, जबरदस्त मैदान, खचाखच गच्च भरलेलं मैदान. हे देव कार्य आहे, हे देश कार्य आहे, हे धर्म कार्य आहे. येणारी तरुण पिढी सशक्त होण्यासाठी, येणारी तरुण पिढी निरोगी घडवण्यासाठी हा अटास आहे. दादा शेळके विरोधात सिकंदर शेख, दोन महाराष्ट्र केसरी लढतायत. महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा महाराष्ट्र केसरी. तालमीत गेल्यानंतर प्रत्येक पैलवानचं स्वप्न असतं, मी महाराष्ट्र केसरी व्हावा. अनेक केसरी आहेत, पण महाराष्ट्र केसरीला फार मोठी क्रेज या महाराष्ट्रामध्ये. 2023-24 चा महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी सिकंदर शेख आहे. फुलगावचं अधिवेशन गाजवलं. तर 2024-25 चा महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी वेताळ उर्फ दादा शेळके, अहिल्यानगरचं अधिवेशन गाजवलं, कर्जत जामखेडचं. अशी कुस्ती लागलेली आहे. पैलवान दादा शेळकेने महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील वरती मात करून महाराष्ट्र केसरीची गदा घेतली. तर सिकंदर शेख पैलवानने डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे पैलवानवरती मात करून महाराष्ट्र केसरीची गदा घेतली. सहजासहजी महाराष्ट्र केसरी होणं एवढं सोपं नाही. कमीत कमी 10-12 वर्ष तालमीत गेल्यानंतर कष्ट करावं लागतं, तेव्हा महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती येते. महाराष्ट्र केसरी होत असताना आई वडिलांचं योगदान, पैलवानाचं कष्ट, गुरुचा आशीर्वाद, गुरुचं मार्गदर्शन, हलगीवाले तेव्हा वाजू हे नका. घडत असतं. हलगीवाले वाजू नका. वाजवू नका, खाली बसा. खाली बसा तुम्ही. हा, सावध बसा. 230 किलोच्या पुढे वजन आहे. आपला हातावचं पोट आहे. सावध बसा. केचे सर, हा वेल्लेवाल्यांचं पैसे फिटलं बर का. हा, कुस्तीचा निकाल काही लागो, बरोबर. पण पैसे फिटलं. 100% कष्टाचा पैसा आहे. गोरगरीब जनतेने दिलेला पैसा आहे. हे सत्पात्री दान आहे. प्रत्येक वर्षी या मैदानात महाराष्ट्र केसरीच लढत असतो. हा एक इतिहास आहे. मी गेल्या वर्षीपासून येतोय आणि खरोखर अध्यक्ष यात्रा कमिटी दादांची फार मोठी इच्छा होती ही कुस्ती घ्यायची. दादा, अंगीकारलेलं कार्य जर सत्य असेल तर ते कार्य साध्य आणि सिद्ध होत असतं, ही वस्तुस्थिती आहे. वर्षात 365 दिवस असतात. एक दिवस यात्रेचा आणि एक दिवस मैदानचा, पण वर्षभर चर्चा होणार पैलवान सिकंदर शेख आणि पैलवान दादा शेळकेच्या कुस्तीची. वर्षभर चर्चा. ही कुस्ती 4000 लोक लाईव्ह बघतात. हो, 4000 लोक लाईव्ह एका चॅनलला बघतायत. तसे चॅनल वाले 3 आहेत. इथं जेवढं पब्लिक आहे
याच्या 5 पट पब्लिक लाईव्ह मैदान पाहतय. फार मोठी क्रेज आहे दोघांची. सिकंदरचा चाहता वर्ग महाराष्ट्रात तेवढाच आहे. दादा शेके पैलवानचा चाहता वर्ग तेवढाच आहे. या वेल्ह्यामध्ये दरवर्षी महाराष्ट्र केसरी होणारा हा. या आखाड्यात खेळला जातो. बरोबर या वेल्ह्याचं विशेष आहे. बरोबर. मेंगाई आई मेंगाईची कृपा. पैसे आम्ही म्हणाल तेवढं, तुम्ही म्हणाल तेवढं, कुस्ती आम्ही म्हणाल त्याच्यावर, बरोबर. अशी पद्धत या वेल्ह्याची आहे. पैसे तुमच्या मनानं, कुस्ती आमच्या मनानं, असं सांगा की. आई मेंगाईच्या नावानं सांग भले. पुन्हा कुस्तीला सुरुवात. तगडी कुस्ती, जबरदस्त मैदान. सोनाभाऊ बिरमने आपलं या ठिकाणी सरचे स्वागत. अतिशय चांगला प्रतिसाद आपण या ठिकाणी देत आहे. रात्रीचे 11 वाजून गेलेले आहेत. कुणीही जागा सोडलेली नाही. बघाल तिकडं प्रेक्षक आहे, बघाल तिकडं गर्दी आहे. खरोखर या मेंगाई देवीच्या पावनभूमीमध्ये आज फार मोठं मल्लयुद्ध झळकलं. शिवप्रभूंनी ही विचारधारणा घालून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा उत्सव शिवछत्रपतींनी चालू केला 400 वर्षापूर्वी. वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि या मेंगाई देवीचा उत्सव चालू केला. ती प्रथा आज आपण जपतोय, जोपासतोय. 5 रुपयापासून इथं पैलवान खेळून गेलेले आहेत. महाराष्ट्रातले अनेक दिग्गज पैलवान, रती महारथी पैलवान इथं येऊन कुस्ती करून गेलेले आहेत. असा वेल्हे गावाचा हा इतिहास आहे. शबास. कुस्ती करा पैलवान. जबरदस्त मैदान आहे. मैदान खचाखच गच भरलेला आहे. लक्षावर लक्ष लागलेलं आहे. दोन्ही पैलवान सावध पवित्र्यात लढतायत. शबास. दिलाने धाडसाने लढावं लागतं. समोरचा काय करणार यापेक्षा मी काय करणार हे कुस्तीत महत्वाचं असतं. आज 21वे शतक ज्ञान, माहिती, विज्ञान, तंत्रज्ञानाचं युग म्हणून ओळखलं जातं. अनेक देश महासत्ताक होण्याचं स्वप्न पाहतायत. दारिद्र्य, विषमता, भ्रष्टाचार, नक्षलवाद, दहशतवाद यासारख्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय. सशक्त पिढी पाहिजे, निरोगी पिढी पाहिजे, निर्व्यसनी पिढी पाहिजे. संपत्ती महत्वाची राहिलेली नाही आजच्या काळात. संतती महत्वाची आहे. आज समाजात जगाय जास्त लागत नाही, वागाय जास्त लागतं. ही वस्तुस्थिती आहे. कुस्ती करा पैलवान. डाव प्रति डाव मारून कुस्ती होते. फार मोठं नाव आहे दोघांचं. सिकंदर शेख पैलवान गंगावेस तालमीला सराव करतात. विश्वास हरगुले वस्ताद आहे तिथं. ज्या गंगावेस तालमीने महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वाधिक टायटल, जास्त गदा मिळवल्या. या महाराष्ट्राचा पहिला डबल महाराष्ट्र केसरी 1964 आणि 65 गणपत खेडकरांना गंगावेस तालमीचे, दीनानाथांना सिंग गंगावेस तालमीचे, नामदेव मोळे पैलवान महाराष्ट्र केसरी गंगावेस तालमीचे, आप्पा कदम पैलवान गंगावेस तालमीचे, रोस्तुमहिंद हरिचंद्र बिराजदार मामा गंगावेस तालमीचेच पैलवान, कुस्ती सम्राट असलम काजी पैलवान गंगावेस तालमीचे. आताच्या काळात सिकंदर शेख पैलवान, त्याचबरोबर माऊली जमदाडे, प्रकाश बनकर हे गंगावेस तालमीचे. शाहू राजांनी बांधलेली श्री शाहू विजय गंगावेस तालीम कोल्हापूरची. आणि दादा शेळके आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन, अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवार, गोविंद तात्या पवार यांचा तो पट्टा आहे. दोघांनाही चांगले वस्ताद आहेत. कुस्तीत गुरु महत्वाचा असतो. गुरुची आज्ञा, गुरुच्या लाट्या काट्या खाल्ल्या तर पैलवान होतो. रोज सातत्याने नेमाने कष्ट करावं लागतं, तवा पैलवान होतो. पैलवान म्हणजे काय? सळसळत्या रक्ताला उकळी फोडणारा, ऐन तारुण्यात मस्तीचा खुराक खाऊन, साधू संतांनी रोवून, लाल मातीचा घामाने चिखल करणाऱ्या
त्या वीरांना शुरांना पैलवान म्हणतात. हमारी चोरियां चोरों से कम है। बस हा बायना लय जर धरधर वडवड म्हणते ती. पाण्यात मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला, तो खा म्हणे जातीचे पाहिजे, वेड्या गबाळ्याचे काम नव्हे. कुस्ती सोपी असते तर गल्लीबोळातनं सिकंदर शेख झाले असते, गल्लीबोळातनं दादा शेखच झाले असते. सोपं नाही. कष्टाच्या जोरावर नाव होणार क्षेत्र म्हणजे कुस्ती. वतनदारी हा प्रकार चालत नाही कुस्तीत. कुस्ती रक्तात असावी लागते, अंगात असावी लागते. कुस्ती आत्मसात करावी लागते. कुस्ती सांगून शिकून येत नाही, ते आत्मसात करावी लागते, तेव्हा हे शक्य होत असतं. अशक्य ते शक्य करण्याची किमया ही पैलवानकडे असते. पैलवान म्हणजे पैलवान. कुस्ती करा. आतापर्यंत घरात पैलवान सांभाळणं, घराण्याची प्रतिष्ठा, गावचं वैभव म्हणून पैलवान सांभाळला जात होता. आयुष्याचं भविष्य घडवायचं असेल तर कुस्तीकडे पाहिलं तर काय अवघड ठरणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. आज या महाराष्ट्राचे 4 सुपुत्र डिवाइस पेत, पैलवान नरसिंग यादव, पैलवान विजय चौधरी, पैलवान राहुल आवारे, पैलवान सुनील साळुंके, याच आखाड्यात हे पैलवान सगळे लढून गेलेले आहेत. हा इतिहास आहे. आज डिवाइस पेत दादा 12-12 तास अभ्यास करणारा विद्यार्थी DYSP चं स्वप्न पाहू शकत नाही. डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे क्रीडा अधिकारी आहेत. भाऊजी यांच्याकडून चालू कुस्तीला 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. बस कुस्ती करा. ओ आणि पुन्हा दादा शेके आक्रमक झाला. एक आग एक वाघ. तुफानी लढत चालू आहे आणि दादा शेकेने कब्जा घेतलेला आहे पैलवान सिकंदर शेखचा. अनेकांच्या दिलाची धडकन वाढायला लागलेली आहे. काही जणाला बीपी आहे, काही जणाला शुगर आहे. कष्ट शरीर माध्यम खलोधर्म साधनम. राजश्री शाहूराजांनी सांगितलं, पहिली संपत्ती काय असेल तर शरीर संपत्ती, दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती आणि तिसरी संपत्ती धन संपत्ती. 2019-20 ला कोरोना सारखी वैश्विक महामारी आली आणि या कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये ज्याची इम्युनिटी पॉवर जास्त तो कोरोनावरती मात करू शकला. कोरोना सारखा चीन मधून फार मोठा महाभयानक आजार आला होता. माणूस माणसाला भेट होता. जे पैसा 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 करणारे, पैशाच्या मागे पडणारे घरा उभा राहून पैसे उधळायला लागले. एका घरात दिवा लावायला सुद्धा माणूस राहिला नाही अशी परिस्थिती झाली. कोरोनाने शिकवलं समाजात काय श्रेष्ठ असेल तर माणुसकी श्रेष्ठ. हे कोरोनाने शिकवलं. माणसासारखं जगायचं कसं आणि माणसासारखं वागायचं कसं हे कुणी शिकवलं? कोरोनाने शिकवलं. एक वेळ सर्वांनी बजरंग बलीचा जयघोष करूया. हात वरती करून. जे हात वर करणार नाहीत त्यांना पुढच्या जन्मी हात मिळणार नाहीत आणि जे जय म्हणणार नाहीत त्यांना पुढच्या जन्मी जीभ मिळणार नाही. बोल बजरंग बली की जय. बोल बजरंग बली की जय. हो. काटा खालती वरती व्हायला लागला आणि आता कब्जा गेला सिकंदर शेख पैलवानकड. दादा शेके पैलवानचा कब्जा सिकंदर शेख पैलवानने घेतलेला आहे. असं मैदान, असं प्रेक्षक आणि अशा कुस्त्या. जबरदस्त मैदान आणि या मैदान मधली जबरदस्त कुस्ती. एक पैलवान पाणी पितोय, दुसऱ्याला विचारतोय तुला पाणी प्यायचं का? याला म्हणायचं कुस्ती. वाजवा की टाळ्या. कुस्ती म्हणजे काय जन्माला जन्मीचं वैर नाही, खेळ आहे आणि ते खिलाडूवरतीने स्वीकारायचं. बस बस खालून निघण्याचा प्रयत्न.
दादा शेळकेचा कब्जा घेतलेला आहे पैलवान सिकंदर शेख यांनी. पंजाब, हरियाणा, दिल्ली सगळं ठोकून काढलं असा सिकंदर शेख. अनेक गाड्या, 4 व्हीलर गाड्या, 2 व्हीलर गाड्या, ट्रॅक्टर, बरचसच काय मिळवलं. पैलवान कुस्ती करा. आणि 16 तारखेला परवाच दिवशी असोले सर 16 तारखेला परवाच दिवशी मुळशी तालुक्यात पौडला मल्लिकार्जुन कुस्ती दंगल पैलवान अमित भाऊ पिंगळे आणि त्यांचा सर्व मित्र परिवार यांनी आज नंबर 2 ला लढला तो पैलवान माऊली कोकाटे आणि नंबर 1 ला लढणारा पैलवान सिकंदर शेख. अशी कुस्ती मुळशी तालुक्यात 16 फेब्रुवारी 2026 ला होणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्या आणि एक चक चांगले सिकंदर शेख पैलवान विजय एक चक होते.